नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले स्वागत. मी आशा वर्मा. शंकरबन प्रतिष्ठान यांच्या वतीने सुमित्रा हॉलच्या मागील मैदान, सुमित्रा हॉल, आदित्य हाऊसिंग सोसायटी, भांगरवाडी, लोणावळा येथे ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन सोहळा 2024 विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजर करण्यात आला. दिनांक 10 एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनी दुपारी 12 वाजता व सायंकाळी 7 वाजता महानैवेद्य अर्पण सोहळा व महिला भगिनींच्या हस्ते सामूहिक महाआरती सोहळा व मुक्तद्वार महाभंडारा तसेच दुपारी 12:30 ते रात्री 11 वाजता, सकाळी 10 ते रात्री 8 या वेळात एकाच दिवशी एका वेळी एका छताखाली 15 विभूतींच्या सिद्ध पादुकांचे दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सुप्रसिद्ध गायक पंडित योगेशजी तपस्वी यांचा सुमधुर गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील लाखो तरुणांचे प्रेरणास्थान युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली. यावेळी तरुण, अबाल, वृद्ध, महिला प्रचंड संख्येने उपस्थित होत्या.
हनुमंतराय म्हणले काय झालं नेमकं? ते सुग्रीव आणि नळ जागवंत म्हणायला लागले, अहो हनुमंतराय उद्या अमर सेना येणार आहे, त्याच्या बाबतीत आम्हाला प्रश्न पडलाय, कसं त्यांना नियंत्रित करायचं, कसं हलवायचं? हनुमंतराय म्हणले उद्या येणार आहेत ना, उद्याचं उद्या, आता काळजी करू नका, उद्या बघू. कीर्तन सुरू झाल्यापासून महाराज तुम्ही आमचं करायला सांगितलं का मी? झाली आता वेळ म्हणती म्हणे त्यांची तरी काय चुकी, गाडी थोडं थांबवली नाही. मला एक सांगा, आता भजन सुरू होते की नाही? होते की नाही? भजन सुरू होत असताना, हातानं टाळी वाजवत असताना, मोठ्यानं नाम घेत असताना, या 2-2.5 मिनिटाच्या भजनामध्ये एकाला तरी घरची आणि बाहेरची आठवण झाली का? अवघे होती लाभ एका या चिंतने, नामसंकीर्तने गोविंदाच्या. हे भजनाचं सुख आहे, पण फरक असा आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं ते भजन, आम्ही केलं ते भजन. असेल तर परमार्थ सुरू करू पाहणाऱ्या आणि भक्ती मार्गावर चालू पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जर मार्ग निवडायचाच असेल तर तुकोबाराय तिथे आम्हाला मदतनीस ठरतात. आणि परमार्थ करू पाहणाऱ्या प्रत्येक मुमुक्षुला, प्रत्येक साधकाला, प्रत्येक वारकऱ्याला, प्रत्येक भक्ताला जगद्गुरु तुकोबाराय फार सोपी वाट सांगतात. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. पुढे गेले, पुढे कोण गेले हे आपलं चिंतन काही वेळापूर्वी झालंय. कीर्तन संपल्यानंतर सगळ्यात आधी जो घरी गेला त्याला म्हणू नका पुढे गेले. पुढे गेले म्हणजे आज विचारांची कक्षा मोडून आम्हाला सकारात्मकतेची कास पकडावी लागेल आणि तेव्हा म्हणावं लागेल की पुढे गेले. क्षणभंगुरतेचा हा साक्षात्कार झाल्यानंतर ऐहिक माया बाजूला सारून खऱ्या अर्थानं परमार्थ डोळसपणानं करणाऱ्या व्यक्तीला आम्ही पुढे गेले असं म्हणू शकतो. आणि मग पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ मार्ग घेत आम्ही. काय करायचं? मार्ग जायचं म्हणजे काय करायचं? वंदू चरण रज सेवो श्रावळी पूर्वकर्मा होळी करुणिया. मग त्याच्यासाठी काय भांडवल लागेल की नाही? अपूप हे गाठी बांधू भांडवल अनाथा विठ्ठला माझोगा. मग काही फायदा आहे की नाही? अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. आणखी काही फायदा आहे का? तो फायदा असा आहे, जन्म मरणाच्या कुंडलीत खेपा. खेपा शब्द काय? खेपा. आपण खेपा म्हणतोय, बाकी काही करत नाही, खेपाच मारतोय आम्ही. एक योनी कोटी कोटी हे काय? खऱ्या अर्थानं समाजासाठी प्रेरणादायी असतीलच, परंतु सगळ्यात जास्त चांगलं काम जर तुमच्या हातून कोणतं घडत असेल तर हे विचारांचं व्यासपीठ तुम्ही लोकांना दिलं, हे सगळ्यात मोठं काम तुमचं. आणि म्हणून जाता जाता वैशिष्ट्यानं महिला वर्गाकडे नामनिर्देश करून एक गोष्ट सांगतो. माझं काम तरुण पिढीसाठी आहे. संबंध राज्य पातळीवर माझा आज प्रवास होत असताना तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळते. माझा संपूर्ण ऑडियन्स हा तरुण पिढी आहे. आता धर्म संयोगानं टोप्या घातलेली काही आली आहे त्याला माझा नाही आहे, पण माझा सगळा श्रोता हा तरुण वर्ग आहे. माझं कामच तरुणांसाठी आणि परमार्थ सुद्धा तरुणांसाठीच आहे. तरणा भाग्यवंत बरीच मंडळी गाडीतून उतरल्यावर मला म्हणतात, चैतन्य मला द्यावं या तिकडे कसं काय?
आदरणीय चैतन्य महाराज वाडीकर, आपण करावं.